जीवती पूजा किंवा जिवंतिका व्रत हे श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी केले जाणारे अत्यंत महत्त्वाचे व्रत आहे। हे व्रत विवाहित स्त्रिया माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत श्रद्धेने करतात। जीवती देवीला मुलांची रक्षणकर्ती मानले जाते। हे व्रत कसे करावे हे सर्व मी माहिती तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण त्यापूर्वी प्रत्येक आईने हे व्रत करायलाच हवे। श्रावण सोमवारला जितकं महत्त्व आहे तितकंच श्रावण शुक्रवारला सुद्धा महत्त्व आहे, श्रावण मंगळवारला सुद्धा महत्त्व आहे। तर श्रावण शुक्रवारी हे व्रत केलं जातं, याचे आपण मांडणी वगैरे सगळं बघणार आहोत। पूजेची तयारी आणि मांडणी। जीवतीचा कागद जो बाजारामध्ये आपल्याला भेटतो नागपंचमीच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर पण भेटतो। श्रावण महिन्याच्या सुरुवातीला बाजारातून जीवतीचा कागद ज्यावर जीवती देवी, नरसिंह, काळभैरव आणि नाग चौरंगावर बसलेले चित्र असते हा आणला जातो। हा कागद देवघरात किंवा भिंतीवर व्यवस्थित चिकटवला जातो। चौकी स्थापना। चित्रासमोर एक छोटा चौरंग किंवा पाट ठेवून त्यावर लाल किंवा पिवळे कापड अंथरावे। मुलांचे औक्षण। पूजेला बसण्यापूर्वी घरातील लहान मुलांची हळद कुंकू लावून आणि दिवा ओवाळून औक्षण केले जाते। ही झाली मांडणी। पण आता बघूया मुख्य पूजाविधी। अभिषेक व गंध। जर घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तिला दूध आणि पाण्याने अभिषेक करावा। जीवतीच्या चित्राला आणि मूर्तीला हळद कुंकू, अक्षता आणि सुवासिक चंदन लावावे। हार आणि फुले। देवीला आणि चित्रातील देवतांना पांढरी किंवा लाल फुले आणि दुर्वा अर्पण कराव्यात। विशेष सुताचा हार। सूत विणणे। श्रावणी शुक्रवारी सुताचे 9 वेढे देऊन एक विशेष सुताचा हार, ज्याला सूत म्हणतात, तयार केला जातो। हा हार जीवती देवीच्या गळ्यात किंवा चित्राला अर्पण केला जातो। नैवेद्य। जीवती देवीला हरभऱ्याची भिजवलेली डाळ आणि गूळ खोबऱ्याचा किंवा पुरणाचा नैवेद्य प्रामुख्याने दाखवला जातो। व्रत आणि भोजनाचे कडक नियम। पालेभाज्या आणि तळणे वर्ज्य। जीवती पूजेच्या दिवशी घरात कोणत्याही प्रकारच्या पालेभाज्या चिरू नयेत आणि खाऊही नयेत। तसेच या दिवशी कढईत तेल ठेवून तळलेले पदार्थ, भजी, पुरी इत्यादी करणे पूर्णपणे वर्ज्य असते। सुवासिनींना वाण। संध्याकाळी शेजारच्या सुवासिनींना आणि लहान मुलांना घरी बोलावून हरभऱ्याची भिजवलेली डाळ, गुळ खोबरे आणि चणे देऊन त्यांची ओटी भरली जाते। कहाणी वाचन। पूजा संपल्यावर जीवतीची पारंपरिक कहाणी श्रद्धापूर्वक वाचली जाते आणि मुलांच्या पाठीवरून हात फिरवून त्यांना आशीर्वाद दिला जातो। आपण जीवतीची जी कहाणी आहे ती पण चॅनलवर अपलोड केलेली आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल चेक करा। तुम्हाला श्रावण महिन्या रिलेटेड आणि धार्मिक कंटेंट सर्वच आपल्या चॅनलवर मिळणार आहे। यंदाच्या 2026 मधील श्रावणी शुक्रवारच्या तारखा। महाराष्ट्रात यंदा श्रावणात एकूण 4 शुक्रवार आले आहेत। पहिला शुक्रवार 14 ऑगस्ट 2026 म्हणजे होऊन गेलेला आहे। दुसरा शुक्रवार 21 ऑगस्ट 2026, तिसरा शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 आणि चौथा शुक्रवार 4 सप्टेंबर 2026। श्रावण संपल्यावर पिठोरी अमावस्येला म्हणजे श्रावण अमावस्या हा कागद भिंतीवरून काढून उपडा म्हणजे उलटा करून ठेवावा। दुसऱ्या दिवशी त्याचे निर्माल्यात विसर्जन करावे। श्रावणानंतर हे चित्र मुलांना दिसू नये अशी चाल आहे। तर खूप सोपे व्रत आहे। प्रत्येक स्त्रियांनी हे आपल्या मुलांच्या रक्षणासाठी, दीर्घायुष्यासाठी केलंच पाहिजे। याची कहाणी पण मी चॅनलवर अपलोड केली आहे। तिच्या कहाणी जरी ऐकली तरी तुम्हाला या व्रताचं फळ मिळणार आहे। ज्यांना 4ही शुक्रवारी हे व्रत करणे शक्य झाले नाही त्यांनी ज्या शुक्रवारी शक्य होईल त्या शुक्रवारी हे व्रत नक्की करावे। रामकृष्ण हरी।